नमस्कार मी व्यंकटेश बेंडे. आजीचे हे उघडे मनाचे बोलण्याचे कार्यक्रमाला विशेष अतिथी होऊन मूल देशीलचे श्रीयुता करुणाकर अभ्यंकर हे आमसमोर इशा मिळवसाठी त्यांना हे जंबाराला आम्ही येऊ करूया. मामा तुला हे कार्यक्रमाला स्वागत सुस्वागत. आज आमच्या वीक्षकांसाठी तुमचं एक इतलो परिचय हो तसांची तुमचा एक अनुभव जीवनाचो तो एक वांटून घेऊ आणि विचार निघेन. सुरूला तुमचं बाल्य तुम्ही उज्जलले तुमचे वडील हेच बघ एक निम सांगा म्हणी खानस. नमस्कार तुमचं. आम्ही उपजल्ले देशीलांतू वामन अभ्यंकरने सीता अभ्यंकर त्यांचे दंपतींचे पुत्रमय दुसरं बोडियो अण्णा रघुवीर अभ्यंकर म्हणी झालो अशा नाही तर ख्यात यक्षगान अर्थधारी समाजसेवकू मग उदयकुमार अभ्यंकर माझं भाऊशी तो पुरोहित मग चौघ बोडी आम्ही चौघी चैडी असं हिंदले आमचं मध्यम वर्गान ठेवलेलं आम्ही कृषी पौरोहित्य. मग आमचं दादाने सात्विक आवनीत चालो विशेष पैशाचा एक हापाहापी त्या घनातला उपकारीची शिक्षेलो नाक क्लासात अग्गन संपर्क झालो समाजाचे सर्व रीतीचे मनुष्य कृषिक रैत कम्माचे कार्मिक अग्गनची सरस भावना त्याला आधी जातीभेदाचा विशेष नसला किती हवा तिथलाची घरांतू उपकारी. तुम्ही उज्जलले सामान्य इसवी आम्ही उज्जलले 46 1946 व्ययनाम संवत्सरू स्वातंत्र्य पूर्वांतू तुम्ही उज्जलले तुमचा पुरा स्वातंत्र्याचा अनुभव बाल्य तडला आम्ही शैशवावस्थेत पुरा अनुभव मिळला नाही. ते पण विद्याभ्यास आमचा शृंगेर्याची शृंगेर्या संस्कृत सद्विद्या संजीवनी पाठशालांतू संस्कृत विद्याभ्यास ಮೂಲ तुम्ही एठा 1-2 ವರ್ಷ ही क्लास 7ನೇ ಕ್ಲಾಸ್ ವರೆಗೆ ಅರ್ಸಿನ್ ವಕ್ಯಂತ मग त्याची प्रायव्हेट अंतू SLC करून घेतला पाठशाला साधारण. मग बेंगळूर असेराव ना पार्ट टाइम जॉब आला त्याची मग नाईट इव्हिनिंग कॉलेज अंतू पदवी प्राप्त केली. तसं त्या कम्मांतूही झाला कसं काम मला संस्कृत अध्यापक होणे तुमचं. मग गुंडूराव सन्मान्य मुख्यमंत्री होऊन झाले ते काळात तुम्हाला गव्हर्नमेंट काम मिळलं. तुम्ही फ्री सर्व्हिस किती समय केले लेकिन गव्हर्नमेंट संता असांची सेवा किती काढू असं सेवा एक 12-13 वर्ष केला. ते उपरांत तुम्ही हेला आयले तुमचं हेंतू संस्कृत तू कसं नाव का तुमचं विद्याभ्यास संस्कृत मूलभूत शृंगेरी पाठशालांतू एंट्रन्स करणे घेवाला. मग जयचामराजेंद्र संस्कृत कॉलेज बेंगळूर चामराजपेठे त्या विद्वत करणे घेवाला. मला तर शारदांबाची दयाची ती शृंगेरी अव्वल विद्याभ्यास होते आमचं. गुणमट्ट शिक्षण अथवा ते पाठशालाचे अध्यापकांना प्रीती विद्यार्थींवरी त्यांचं फाउंडेशन अव्वल पडलो मला तिथले 5 वर्षे. तुमचं शिक्षण किती शृंगेरी शृंगेरी 5 वर्ष झाला. नित्यावळचा वेदमंत्र अमरकोश संस्कृत ह्या एक रूपित झालो मॅच त्या एक कारवे एक शिल्पी करवाचा सेवळा गुंडेला तसं. ते उपरांत तुमचा शिरूर गव्हर्नमेंट काम काय मिळणार. शिरूर गव्हर्नमेंट काम कुंदापुराचं शिरूर म्हणायचे आणि त्या तुमचा कसं सावडीला म्हणजे तुमचे हे मूल आमचे संस्कृत अथवा आमचं एक सात्विक हे चलना तुम्ही एक स्कुलान जाऊन अध्यापन करत त्यांचं ओट्टू परिसर त्यांची जन तर ओट्टू तुमचा कसं म्हणजे सावडीला सुरू त्या टिंब मुस्लिमांचं गाव होतं मग येतो समस्या मुस्लिमाचं गाव तरी भारी तंत्र नाही झाले मला मी चोखडते भारी फास्ट लाईफ होती. पैसो भोस आहे मस्त जनसांद्रता अधिक तंत्र तसं नाही झाले नाही मी शिक्षेला समाजांठी त्याच्यामुळे संसार गावान झालो एकालोच झालो रूम करणे घेऊन तुमचा वराडाने ऑलरेडी आधीच झालो काही का मिळवलं शादी मिळवे पश्चा मग का मिळव तुमचा धर्मपत्नी तुमची धर्मपत्नी देशीला तू नेक्करडक म्हणे एक वाळली असे त्या सीताराम हेब्बारू म्हणे एक व्यक्ती गोखल येते त्यांची दुसरी धू अशी त्याचं नाव चंद्रमती म्हणे सासूर कुराळचं. तंत्र नाही जीवनांतू एक पतीला साथ देता वालीच भैयाक होती थोड्या काहीतरी येते भिन्नाभिप्राय होतो टोटली तंत्र नाही तुला पूरक होऊन ते उपरांत त्यांचं कसं विद्याभ्यास नाही जाऊ सलो ते कसं घराशी ग्रहकृत्य शिक्षेल पत्नी का 7वा क्लास शिक्षेली ते उपरांत ग्रहकृत्याची. मग तुमचं कुठे चौघी चैडी एक बोडियो तुमच्या चैडी केंके झाली चैडी चौघी बेंगळुरांसाठी एक शुरविल चैडी पद्मा म्हणे त्याला मेहंदळे देशीलचा मेहंदळे तळकट्टू तलेकट्टू रेंबक मेहंदळे म्हणे चाले त्यांचे नत्वाला असतात पंटुवाला श्रीकांत म्हणे बेंगळूर कंपन्यान चालू एक मेडिकल कंपन्यान अर्कोला म्हणे अशा रिटायर होत्या चैडी त्यांना मग उरलेली चैडी उरले की
माळ चंद्रकांत जोशी म्हणे डॉक्टर डॉक्टर आयुर्वेद आयुर्वेद त्याची पत्नी ती प्रॅक्टिस करते त्याला किती आणि दाखवली त्याला एक सायडी ती नॅचरोपॅथी तशा बी म्हणा त्यांची डिग्री धर्मस्थळची बॅचलर इन योगा अँड नॅचरल घराशी प्रॅक्टिस करते आउट पेशंट येस होती बोडियो मूडबिद्रन वैब्रंट कॉलेज म्हणीच तेंथ लेक्चर राहून संस्कृत लेक्चर राहून त्यांची टीम नावही सांगून सोडी दाखवू त्यांच्या ती साडीचा पद्मा म्हणे नाव दुसरी श्रीकला जोशी तिसरी ती आरती ती म्हळे एप्रिल झाली हिरियांना भट्ट म्हणे त्याचं बोडियाला चिपणकार ते उपरांत चौथी हिची डॉक्टरीनी आई ते उपरांत बोडियो श्रीनिधी बोडियो श्रीनिधी त्याचाही विद्यापीठांतू विद्वत जाणस आहे MA जाणस आहे PhD करीत आहेत ऑनलाईन आणतो मग तुम्ही अशा अध्यापन करीत असाल तर तुम्ही तुमचा शुरू होईल सवालू एका तुला ना एका कामाला रावताना एक सवालू अव्वल वा ओंगळ काही तुमचा एक अनुभव झाला एक विशेष संदर्भ काही एका मट्ट्याचा सवाल नाही व्हायला टीचिंग मला आनंदच मिळलो मी मला एक पालन केलं नसं प्रामाणिकता शिकवायचा त्यांना धक्कुट्यांसारखं ಸೇಡಿ ಬೋಡಿ ಮಧ್ಯೆ ಪಕ್ಷಪಾತ ನಾಯಿ ಒಂದು ಕಡೆ ವಾಲುವುದು ವಿಶೇಷ ರಿಯಾಯಿತಿ ಅದು ಯಾವುದೂ ಇಲ್ಲ. ಅದರಲ್ಲಿ ಆನಂದದಲ್ಲೇ ಇದ್ದೆ ನಾನು ಕಲಿಸೋದ್ರಲ್ಲಿ. ಕಿರಿಕಿರಿ ಅಂತ ಮಕ್ಕಳು ಒಂದೊಂದ್ಸಲ ಮಾಡ್ತಾರೆ, ಎರಡು ಬಿಡ್ತಿದ್ರೆ ಈ ನಿಷ್ಪಕ್ಷಪಾತ ಧೋರಣೆಯಿಂದ ಮಕ್ಕಳ ಪ್ರೀತಿಯೇ ಸಿಕ್ಕಿತು ನನಗೆ. ಆ ಮಾಸ್ಟ್ರು ಬಹಳ ಇಂಪಾರ್ಷಿಯಲ್ ಆಗಿದ್ದಾರೆ, ಯಾರ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ವಿಶೇಷ ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ, ದ್ವೇಷವೂ ಇಲ್ಲ. ಮಕ್ಕಳೊಂದಿಗೆ ಮತ್ತು ಯಾವನೊಂದಿಗೂ ನಾನು ದ್ವೇಷ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿಲ್ಲ. ದ್ವೇಷ ಮಾಡవచ్చు ಮಧ್ಯ ತಕ್ಕುಟಿಂಚಿ ಏದೇ ಸಲ ಶಿಕ್ಷಾ ಶಿಕ್ಷದೇ ಸಲ ಪೆಟ್ಟುದೇ ಸಲ ಭೀಕರನೋ ಹೈ तारी वही सलाम जागृती और मारणी प्रयोजन नाही. मनाला तिद्यार्स त्यांचे तप्प शिक्षा विधिसाई सला तर मात्र एक घडी सुद्धा माझ्या मनान अजय ती प्रीती मला विद्यार्थ्यांची उरलीच आहे. मोठ्या मोठ्या कामांवर साथी बसान लॉरियन कारण पुरा भेट असते, नमस्कार सर ನಾನು ಇಂಥವನು म्हणे म्हणसती. मला त्यांची खूण मिळत नाही. पण गुरुजी साई गुरुला मर्यादे ता मुख्य विषय मला तर आनंदच मिळलो. शुरू सर्व्हिस ಅಂತ मला 170 रुपये संबळ झाला. बारा उणा झाला त्यातलाच पण धाराळವಾಗಿ ಜೀವನ ಜಾಸಲ एक तेंतूच एक हासिಗೆ ಇದ್ದಷ್ಟೇ ಕಾಲ್ಚಿ ಆತು ಮಾಡವತ್ತೆ ಎಂತೂ तुम्ही ते तत्व ಅನ್ಸಲ್ಲ तसं जा इथे किती संबळ सांगतो पुरत IT BT त्यांना लक्ष वाटलं याचं त्यांना महिनो अखेर याला मग त्यांना पैसे होत नाही. मग तुमचं हेंतू अशा संस्कृत आणि तेंतू काहींचं स्पेशल करणे काहींचं हे झालंय तसले कोणतरी विद्यार्थी तुमचा आठवून राहतो तसले विद्यार्थी नाही हे शिक्षणामध्ये गेलं नसतं त्याला म्हणजे स्पेशल केली नाही. ते उपरांत तुम्ही सुरू होईल काम कुंदापुरात झालं ते त्या किती वर्ष काम केली ते उपरांत 5 वर्ष झालं. मग पुंजाल कट्ट्यांना ट्रान्सफर झालं. हो तेडला ट्रान्सफर नाही सुलभ सानी का अपदासानी म्हणजे याच्याने ते लॉन्स होते होत आणि समस्या तेडला सण होता भोवाला होता ते बघ मैसूर डिव्हिजन म्हणित. आमचा 4 जिल्हा मैसूर डिव्हिजन आलाय सती. त्यासाठी अधिकाऱ्यांच्या घरा जाऊन निस्ता अर्जी घाल तक्षण हन्नतला दुसऱ्या जायचं ना दक्षिण आठवड्याची असाली तर मामुली ते उपरांत पुंजाल कट्ट्याला येईल पुंजाल कट्ट्याला तेडला तुम्ही कसं आता पुंजाल कट्ट्याला जाऊन यांचं का त्यांची तर घर केलं इथला किती जण दाखवली पुरा दाखवली विद्याभ्यास चालत चालय. ते उपरांत त्या शिक्षण त्या किती वर्ष शिकेल 6-7 वर्ष झालं. उत्तम हायस्कूल लैफ ಅಂತ पुंजालगट्टे ರಾಜಕೀಯ नाही ಗಾವಿಸಂಚ ಹಸ್ತಕ್ಷೇಪ नाही ಒಳ್ಳೆಯವರನ್ನು ಗುರುತಿಸುವಿಕೆ ಸಲತಿ स्कूलान टिंबा सुद्धा इंटरफिअरन्स हस्तक्षेप रिझल्ट नाही चोखड मनुष्य पुंजालगट्ट्यातले गव्हर्नमेंट स्कूल तरी यशात डिग्री कॉलेज झालं मी स्वतः PUC झालं अव्वल फलितांश झालं कामत्याम झाला आम्ही टीम वर्क होणे प्रिन्सिपाल यवल साले एक श्रीधर भट्ट म्हणे बेळतंगडचं त्याचं अण्णाशी भाऊश व्यंकटरमण म्हणे DDPM झालो केलं वर्कात. मग बळंबू कृष्ण भट्ट म्हणे हवीकू चोखटच चालत आहे प्रिन्सिपाल अव्वलच मिळले. ते उपरांत किती वर्ष झाला काम ते उपरांत त्या थोड्या वर्ष सर्व्हिस करणे मला कक्कीन जाणं एक हायस्कूल ओपन झाला ना येणं त्या घालणे मला गव्हर्नमेंट ट्रान्सफर था मैं विचारने वेरी पूरा मैं विचारलं खर्च वेचाचा अंदाज आहे गव्हर्नमेंट ट्रान्सफर करता फॅमिली ट्रान्सपोर्टेशन सामान पूरा फॅसिलिटी त्यासाठी सामान्य तंत्र नाही. ते उपरांत काकीन तुम्ही त्या रेवेला कशी व्यवस्था मुंडा जान तुम्ही जागो घेतला मुंडा जान एक श्रीपाद तामनकर म्हणे चालू
तो डॉक्टर होमसल्लो कोकडा डॉक्टर होमसलो ओहो तेचे वांटेला आयलो जागो एटा बत्र बैलो म्हणी हां एक घेऊन हां एटा रूपी तगल्लसे मध्येचे एक विधान अंतु कळना 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 लानु जागो हां एटा ಒಟ್ಟು ಗೆತ್ತಿ ಜಾಗೋಸು 1.5 ಎಕರೆ ओके तेंतू वाडी ठेवली सर वाडी माड हां आणि तू जीवन करवायला व्यवस्था तुम्ही केली ते उपरांत कक्किंजान किती वर्ष काम केली सर कक्किंजाने कार्य 7 वर्ष झाला हो त्या काहीतरी समस्या काहीतरी कक्किंजान एक बाहेर म्हणावेनाच आहे म्हणा ಒಟ್ಟು विषय होय ऐकत त्यामुळे नाही सवयच पुऱ्या वेगळ्याची त्यामुळे त्या का मुस्लिम राष्ट्र तेही म्हणत ऐकायचं आहे हाय हां 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 हस्तक्षेप जोर चालतो ಶುಕ್ರವಾರ हां 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 ಹೇಳ ಪಳ್ಳಿಯಲ್ಲ ಪಳ್ಳಿಯಲ್ಲ ಪ್ರೇಯರಲ್ಲ ದಾಸಲು ಎಂತ ಲೇಟ್ ಹಚ್ಚಿ हां 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 मी तर सुधारणा करणे जाय म्हणे डिपार्टमेंटाचे म्हणसाले हां हां ते म्हणजे त्यांचा वेगळा ಅನ್ನ ನೀರು ಇಲ್ಲದೆ ನಿಮಗೆ ಟ್ರಾನ್ಸ್ಫರ್ ಹಾಂ ಮಣ್ಣಿ ಹಾಕೊಳ್ಬೇಡಿ ಮಣಿ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ म्हणसाले ಜೋಲ್ ಮಾಡಿದ ಹಾಗೆ ಮಾಡಿ तुला किती मला किती शिकेन त्यांना केलं तुला शिकवलं काम सांभाळायला तसल्या समस्या नाही मला आली त्यामुळे होंदाच असेल कळलं एक समस्या आली त्या स्टाफ नसला हो हो पिऊन इमेची अय्यो हाजरी पुस्तक मेट ठेव पुराय काम इडी 8 जण सल्ले आणि आम्ही 3 घसल्ले ऑफिसंदा नच्चा हो हां ऑफिसंदा नच्चा हो पूरा तेला हे पूरा हां पुराय काम आहे पाठवू येऊ पुराय समस्या आहे मोठी समस्या झाली मला अनेकदा ಅಂತಸ್ಸಾಕ್ಷಿಲ ವಿರೋಧ ಅಸಲು कळना हाय एटा शिक्षण कर हाय हाय प्रामाणिकವಾಗಿ काम करता यायला हे अवघ अड्डी हंस पण हे कामाची पण ಹೊಂದ ಸಂಗ ಸಮಸ್ಯೆ आहे ಚಿತ್ರ ಹಿಂಸಲ ಒಳಗೆ झाला कळना ಸ್ಟಾಫ್ ನಾಹಿ ಸಲ ಮಾಲ ನನಗೆ ಹೇಳಿಸಿದ್ದಲ್ಲ ಇದು ಓಡಾಡುವುದು ಬಸ್ ಹಿಡಿಯುವುದು ಮತ್ತಲ್ಲಿ ಆಫೀಸರ್ಗಳ ಹತ್ರ ಟೇಪೆ ಹೊಡೆಯುವುದು हे सात्विकाला म्हणलेला काम एकही नव्हतं विषय हाय तसं तर अति समस्या झाली ते उपरांत तुमचा वेगळ्यो काही प्रवृत्ती म्हणी सांगा का ह्यांची शिक्षण आहे मला एक शुरू पौरोहित्याचा झाला रजाच्या दिवसाचा असला तुम्ही शिक्षणांची तुमची विद्यार्थी उपयोग असेल समाजाला प्रोत्साहन मिळलं नारायण म्हणी झालो पिलाटकडका सुब्रायण म्हणी झालो त्यांचे समकालीन असेल केशव चिपळूणकर अवलवल यांचा संघ मिळलो मला त्यांचा वेगळ्यांथन शिकव्याचा प्रवृत्ती झाली त्यांथन आमदा त्यावेळेला तेंपाष्टे मस्त शिक्षण सभे त्याला उमेदही झाली हाय मग कळावर नाका म्हणे सावडीनला मला हे फील्ड मला एक तृप्ती द्यायचं तो कोणतं फील्ड नाका म्हणलं पौरोहित्याचा तुम्ही इथला हे रिटायर झालेच आहे का रिटायर झाल्या उपरांत 1-2-4 वर्ष केला मी पौरोहित्य मला तेंतू नेಮ್ಮದಿशी मला विद्यमान कळवणी यशास हे कळवणी नाका म्हणजे जाणार तुमचे सात्विकाला उठारे विरोध आले तुमचा प्रॉब्लेम झाला इथला मग हे नाही ऑफर येस ना कळला ते उपरांत सनातन संस्थेला सेरावला सामान्य किती इसवी तू सेरायला 2002 ಸನಾತನ ಸಂಸ್ಥೆ 22 ವರ್ಷ 23 ವರ್ಷ ती संस्था अत्युत्तम संस्था इहालाही परालाही चोखटाक करसे पैसो नाही तेंतू सेवे म्हणीच तेंतू जयंत बाळाजी आठवळे म्हणे चित्पावनाची ते गुरु मट्ट गुरुच सत्य हिंदुत्व काम हिंदू संघटने मग धर्म शिक्षण अध्यात्म विद्या असा चतुरंग विधवाद शिक्षण त्यांचं मला त्यांना तृप्ती मिळली पैसो आम्ही घालसा तेंतू देशसेवेसाठी पैसो त्यागू करसा गुरुची आज्ञा पालन करसा अशा सुखी माहिती विषय विषय माथन भारी नाही पुरा तो विषय पण नेಮ್ಮದಿ ಮುಖ್ಯ ಮನುಷ್ಯला पैसोची आम्ही ಎಂತ हाडलोय नाही जानता देंतोय नाही स्वतः नेಮ್ಮದಿ मुख्य ती तुमचा सेव म्हणावं तुमचा एक आहे सात्विक लक्षण ते प्रवृत्तीवर ठीक सावडाव असं मला म्हणाला अनिसिक आहे म्हणे समाज असं म्हणत सयला याला वेगळं काम नाही राष्ट्र धर्म म्हणे भोच आहे पौरोहित्य करावाच्या वरती त्याला आदायी हसालो समाजाला उपकार हसालो असा अभिप्राय मगेण असं समृद्धी आलेलोच आहे चलना पण तुमची नेಮ್ಮದಿ मुख्य त्या पैसो अथवा हे म्हणत हे आणि समाज सेवेत तुम्ही करावं तसं हेंतू एक ओंगळ म्हणे विषय नाही ओवल विषय आत्मानंदन समय का मुख्य ऐश्वर्य भारी से म्हणे एक सुसज्जित भारी वल्घ तू पण कळायचं म्हणायचं नाही घर दार हे मी हाडलाय नाही जनता घेऊन जात नाही तुम्ही म्हणावं सात्विक चिंतनाने सात्विक योचना पडा त्यो मोठी आजी किल्ला म्हणायचं तांची आमदाई इह पराला पुराली समर्थವಾಗಿ कई निभाई सावे अंदाजाचे म्हटलं अव्वल गाव हो कळना उपद्रव नाही एकलच
त्यांचा इथलं त्याच्या तुम्ही त्या लेखीने हे एठा तुमच्या घराला येऊन किती वर्षा झाली साधारण 35 वर्ष झाले हो 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 मोठा तेव्हा अनुभव आहे तुमचा ಅವ್ವಲು ಮಾರ ಅಗ್ಗನ್ ಕಳ್ಳ. ಸರಸವಾಗಿ ಜೀವನ ಜಾಂತ ಸಹ ಕಳ್ಳ. ಒಳ್ಳೆ ಒಂದನೇ ಪ್ರವೃತ್ತಿ वेगळ्यांचा मान दुःखव्या सारखा बोलव्याचा तुमचा सात्विकता मस्त हाय हाय तो विषय नाही त्यावेळी अग्गे स्नेहितच मला हाय बाप्पा हाय मुंडाची अव्वल गाव हा हा अनुभवाला आयलाच येतं कळलं सहाय्याच्या हरत उपद्रव नाही कळलं कळलं तुमच्या घराशी तुम्ही ಒಟ್ಟು तुमचा त्या कसं नाव का ह्याचं ना एक दर्भ्या तडकांतू एक असते नी नाल्कूवर एकर जागो हा आमचं समष्टींतू हा आमचे रघुवीर अभ्यंकाराला एक वेगळो जागो सालो कोक्कड लग्गी त्याचं वेगळं जागो त्याचा वेगळोच जागो हा हा याच्यात बोड्या विकेली प्रकाश अभ्यंकार हा कळलं कळलं विकेली से हा ಮೇನೆ ಉದಯಕುಮಾರ್ ಅಭ್ಯಂಕಾರ ಒಟ್ಟು ત્યાં ಸಲ್ಲೆ हा याच्या थल्लो जागोते मग तो ಎಸ ಸಲ್ಲ हा, जागोत हा, हा. दरबेरಡ್ಕಂತ कळलं पाठशाला झाली शेषा अंशुमान हाय, अभ्यंकार कळलं. योग्य रीतीने चाललंच कळलं, कळलं. बाबा मध्ये अव्वल से आमदा कळलं. तात्कालिक काहीतरी भिन्नमत येरा ಹೊರತು हाय बाप्पा आहे ना एकाला एकावर पूर्वग्रह द्वेष भावना खंडित नाही सात्विक नाही तुम्ही तर बोलला सांग कळसे की तुमचा किता सेरा कसा कली सावणे तुम्ही सात्विकच त्या विरोधच नाही कोणता विषय असा स्वंत म्हणी स्वार्थासाठी हे केलेला विरोध सुरू आहे त्याला तर तुमचा कोण एक हे नाही वैरी नाही पण ಅದು ಅಂತಿಮ ಗುರಿ ಸೈ सांगावा नका हाय खंडितची राष्ट्रसेवा धर्मसेवा करण्याची हा श्वासू आणि स्तंभवतो आमच्या हातात नाही तर कळलं मग वेगळं मला कोणतेही महत्वाकांक्षा नाही हा हा श्रीमंत होणारू कळलं कीर्ती मिळावी हा, समाजात माझं नाव भारी प्रशंसा करावी हा हा खंडित नाही मा ना काय म्हणे मग गवचा देवा आजी तुम्ही आयले था हाय एका कळलं सद्भावना विचारले म्हणे हाय, मी हाय, सांगत होतो हाय त्याचा एक माळीचं मनुष्य आयलो चालू हा युट्यूब मध्ये शिरका म्हणे हा 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 मी त्याला जारपड्या केला म्हणू नका बाहेर नाही होपा ते प्रसिद्धी नाका म्हणायची प्रसिद्धीचे एक शूल असे आमदा त्याने मेरसावायचा अहंकार डेव्हलप व्हायचो आता नाका भगवंताला नाही अहंकारू कळलं तुम्ही अशा संस्कृत एक अध्ययन केलेले हेंतू मस्त तुम्ही म्हणसा अमरकोश हेंतू अगं मस्त विषय आमच्या जीवनाला पूरक हयेचे मस्त संदेश असती तेंपैकी एक तुमदा हे हे अव्वल म्हणे तुमदाही मनाला सावडीने एक संदेश आमदा एक कृण्वंतो विश्वमार्यम हे वेदवचन हा ऋग्वेदाचं हा आमचं भारतीयांची संस्कृती ಅಥವಾ ಬ್ಲಡ್ ಅನ್ನು ಜೀನ್ಸ್ ಹಚ್ಕಿತ ಮನ್ಸದ್ ಮಳೆ ಹಾ ವಿಶ್ವಕ್ಕೆ ಉತ್ತಮವಾದನ್ನೇ ನೀಡುವ ಹಾ ಮಾಡುವ ಈ ಜನಾಂಗ ಇದ್ರ ಜೀನ್ಸ್ ವಂಶವಾಹಿಗಳೇ ಹಾಗೆ हो ಹಾಗಾದ್ರೆ ಈಗ ಹೇಗೆ ನಡೀತಾ ಉಂಟಿದು ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ವ್ಯಭಿಚಾರ हम्म. ಭಯೋತ್ಪಾದನೆ आमच्या देशात तो हायेस्टच आहे तसा आला एक भूईंतू हे हायेस्ट जाणं विशेष पळायना ते तर किल्ला तांची ನಾವು ಭೌಗೋಳಿಕವಾಗಿ ಸ್ವತಂತ್ರರಾದೆವು हम्म ಇಂಡಿಯಾ ಅಮ್ಮಿ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಮಿಳ್ಳ ಹಾಯ್. ಅಂಗ ಸಮಾನ हाय ಬೌದ್ಧಿಕವಾಗಿ ಇನ್ನೂ ಪಾರತಂತ್ರ್ಯದಲ್ಲೇ ಇದ್ದೇವೆ ಉದಾಹರಣೆಗೆ ಧರ್ಮದ ಬಗ್ಗೆ ಒಲವು ಕಮ್ಮಿ ಉಂಟು ತುಂಬಾ ಹಾ ನೇರ ನಡೆ ನುಡಿ ಹಾ ಕಮ್ಮಿ ಆಗಿದೆ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಮೇಲ್ಮೇಲಿನ ಪ್ರೀತಿ ಕಾಣ್ತದೆ ಹೊರತು ನಿಜವಾದ ಒಳಗಿನಿಂದ ಹರಿಯುವ ಪ್ರೀತಿಯ ಧಾರೆ ಕಾಣುವುದಿಲ್ಲ ಸಂಪತ್ತಿನ ಹಿಂದೆ ಓಡುವ ಸಮಾಜ ಆ ಪ್ರವೃತ್ತಿ ಅದು ಪಾಶ್ಚಿಮಾತ್ಯ ಸಂಸ್ಕೃತಿಯಿಂದ ಬಂದದ್ದು ಅದರಿಂದಲೇ ಅಳಿಯುವುದು ಮನುಷ್ಯನನ್ನು ಅಳಿಯುವುದೇ ಹುಷಾರ ಅಥವಾ ಕ್ಷಾತಿ ಸೆರೆ त्याला भारी छाती रे भारी गडूस रे कोणत्यावरती पैशाचोच मानदंड चुकला आमचा इंडियाचो धर्मच आहे बळा चिंतनाची बदल जाऊन गेली मळे त्यांचं अडॉप्ट करणे सांग असा आमचं नसलेलं नो आहे हे आमचं नो आहे पद्धत आहे चिंतना ती चिंतन आमना होईल हा ओंगळ जाऊन त्यावेळेला हे दुरंत हरी जाणतसे हा पण आयत लोक देव म्हणीसे त्याला हे अरिवसे हा आमचो मोठो महान देश हो हा मग्गंठी इडೀ विश्वाला उज्जोडू दिलेलो विश्व गुरुस्थानावर अलंकृत झालो देश हो खंडित ते देशाला खंडित सोडणे घालीत नाही संस्था ही सनातन संस्था हिंदू जनजागृती समिती अहर्निशे काम करीत सध्या सामान्य 145 संत झाले आमच्या आठवड्यांचं मार्गदर्शनांतून एक प्रबल एक सात्विक हिंदू राष्ट्र निर्माण हसे म्हणे मस्त दार्शनिक आणि भविष्य म्हणणीसे तर अजून उद्या साकार असे म्हणे मी मस्त पत्तेला तिचं लक्षणही दिसती आमच्या आढळित वर्ग मोदी सारखा सती व्यक्तिनिष्ठ नाही मला नाही पण अव्वल काम केलेलं अव्वल म्हणे विद्यमान पळायंत मस्त सवालू एक काळावरी जात्यतीत झाला अघ्गे चोखट अघ्यांदा ಸೇರ್ಸಂಗವ್ಯ हे ಚಂದ ಶೂಲ झालो चोखट म्हणून उंगळंदाही चोखट शत्रूवर दिसलेला शत्रूंची खूण धरावायचं नाम विफल झालं चोखट अघ्गे धो मसाला पुरा धो दूध जेवण म्हणा कोणी आम्ही एटा पाठ झालो त्यावेळेला भयोत्पादकांना धर्म नाही म्हणसा आम्ही मोठा वाक्यता भारी वाक्य फाटीपणा
भयोत्पादकांचा एक धर्मच आहे, मोठा धर्म तोच समजा. इस्लाम मे खडाखंडित माणूस हाय काय काय ಮಳೆ ಖಂಡಿತ. ಪ್ರಾಣ ಜಾಸ್ತಿ ಆಯ್ತು ಹಾಯ್, ಜಾತು ಹಾಯ್, ಹಾಯ್. ಸತ್ಯವಚನೆ ಮುಖ್ಯ ಸಹ ಜೀವನ ಸತ್ಯಕ್ಕೆ ಎದೆಗುಂದಬಾರದು ಖಂಡಿತ ಅಜ್ಜಿ ಮಾತ ದೃಷ್ಟಿಕೋನ ಸಹ ಮಗ ಬಗ್ಗೆ ತೆನ್ನೆ ಪ್ರವಚನ ದಿಜ್ಞತತ್ನ ಸುಮಾರು ಹಾ ಹ್ಮ್ ದೇವಳಾಂಶಿ ಭಜನ ಮಂದಿರಾಂಶಿ ಗುರುನಿ ರಕ್ಷಣದಿದ್ದನಿ ಸಮಲ ಹಾ ಹಾ ಹ್ಮ್ ಅಸಾಂಜಿ ಭಯೋತ್ಪಾದಕರಿಗೆ ಧರ್ಮ ಇಲ್ಲ ಸುಳ್ಳದು ಅಂತ ಮೇ ಪ್ರತಿಪಾದನಾ ಕಲ್ಲೆ ವರ್ಟಿ ಪ್ರಾಣಾಪಾಯ ಸಲ ಸವೆಗ್ಗಳೆ ಸಂಸ್ಥೆ ಖಂಡಿತ, ಖಂಡಿತ, ಗುಂಡು ಬಡಸಲು ಖಂಡಿತ मला फत्वा निगवायसले हाय, हाय, अमकेला हाय, तुम्ही हाय. आडी येते अमका लक्ष बहुमान देसा म्हणे गुरु सत्फळा परात्पर गुरु त्यांच्या रक्षा सतत आम्ही अनुभवाला येतेस त्यांनी हण्य सुमार भवाला सदावन चिಕ್ಕಮಗಳೂರು ಹಾಸನ हो धर्मसभा झाली असती स्ट्रीट लाईट स्ट्रीट कॉर्नर स्पीचस म्हणे हो 15-20 पुरा हिंदू धर्मावर ह्याच्या आघातां ಬಗ್ಗೆ हा ಭಾಷಣ बोलावे हा जनजंगुडी सल्लेण्य हा. तर गुरु करवायली सर मे केलं असं म्हणत नाही, नाही, हा, हे नाही खंडित, का? I am not a doer. ಇಲ್ಲ ಮಾಡತ್ತೆ ಹೇ ಅವಾಗ ಪರಿವರ್ತನ ಹೈವೈತೆ कोणतरी एकाला ಮುಂದಾಳುतो वैसाभावांची तसा ना तुमचा आता प्रेरणा मिळून जाण असेल मला एका देवान दिलेली शक्ती मुळे हम्म. पैसो माथन नाही हा. शारीरिक दार्ढ्य विशेष नाही एक वाक शक्ती मला दिली सर शृंगेरी शारदांबर मोठा विषय. उपयोगशी धर्म कार्याला देशासाठी ते माध्यमात तो एका चारी जाण असेल काय झालं असे अशा इथले परात्पर गुरु होऊन गेलेले हेच ಬಗ್ಗೆ ಶುರುವಿಲ ಹೇಲಾನಿ ಅಜ್ಜಿಲ ಪಳಾಯನತೆ ಕೆತ್ತಿ ಬದಲಾವಣೆ ಆಯ್ನಸೆ म्हणावाचं एक चित्रण हवं चित्र एकाच नमुने पळायनते किता अनुभवाला आमदा मिळलेर म्हणावं अशा सनातन संस्थाचं संस्थापना होणे 25 वर्ष झाली हा आध्यात्मिक संस्था ती हा पण अध्यात्म आचरण करा होते आध्यात्मिक जीवी सवय एक वातावरण अव्वल हवं हाय असले ಮುಖ್ಯ ಗೊಂದಲದ ಹಿಂಸೆಯ ಹೈವೇನದು, ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಸಾಧನೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗುದಿಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಧರ್ಮದ ಕಡೆ ಹೆಚ್ಚು ಗುರುಗಳು ಇದು ಕೊಟ್ಟು ಧರ್ಮ ಶಿಕ್ಷಣ ವರ್ಗ ಜಾತಿ ಭೇದ ನಾಯಿ ಆಮच्या ಸಂಸ್ಥಾ विषय एक मनस्सು ಮುಖ್ಯ ಗುರಿ ಮುಖ್ಯ ಅಂತ ಧರ್ಮ ಶಿಕ್ಷಣ ವರ್ಗಗಳು ಸಾವಿರಾರು ಉಂಟು ಇಡೀ ಇಂಡಿಯಾದಲ್ಲಿ ಹಾ 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 ಫಾರಿನ್ ನಲ್ಲಿ ಉಂಟು ಮತ್ತು ತ್ಯಾಗ ಜೀವನವನ್ನು ನಮ್ಮ ಗುರುಗಳು ಕಲಿಸಿದ್ದಾರೆ ಹಾ ಹಾ ಎಲ್ಲರೂ ದುಡ್ಡಿನ ಹಿಂದೆ ಓಡ್ತಾರೆ ಆ ಸನ್ನಿವೇಶದಲ್ಲಿ ಪ್ರವಾಹಕ್ಕೆ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಈಜುವಂತಹ ಒಂದು ಪ್ರವೃತ್ತಿಯನ್ನು ನಮಗೆ ಕಲಿಸಿದ್ದಾರೆ ತ್ಯಾಗದಿಂದಲೇ ನಿಮಗೆ ಅಮೃತತ್ವ ಸಿಗುವುದು ಯಜುರ್ವೇದದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ ತ್ಯಾಗೇ ನೈಕೇನ ಅಮೃತತ್ವ ಮಾನಶು ಅಮೃತತ್ವವನ್ನು ಪಡೀಲಿಕ್ಕೆ ತ್ಯಾಗವೇ ತನು ಮನ ಧನ ಮನ ತನು ತ್ಯಾಗ ಅಂದ್ರೆ ನಾನು ತುಂಬಾ ಆಚೆ ಈಚೆ ಓಡಾಡ್ತಾನೆ ಈ ಶರೀರ ವಯಸ್ಸಾಗಿದೆ ನನಗೆ 20 ವರ್ಷದಿಂದ ದಣದಿದ್ದೇನೆ ಬಸ್ ಇಳಿದಿದ್ದೇನೆ ಹತ್ತಿದ್ದೇನೆ ಅದು ತನು ತ್ಯಾಗ ಗುರುಗಳು ಮಾಡಿಸ್ಕೊಂಡ್ರು ಮನಸ್ಸಿನ ತ್ಯಾಗ ನಾಮಸ್ಮರಣೆನ ಮನಸ್ಸನ್ನು ದೇವರಿಗೆ ಕೊಡುವುದು ಭಗವಂತ ನಿನ್ನ ಕೃಪೆ ಇರಲಿ ಸತತ ಮನುಷ್ಯನಾಗಿ ಹುಟ್ಟಿದ್ದೆ ನಾನು ಅದನ್ನು ಸಾರ್ಥಕ ಪಡಿಸು ಗುರು ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ನನಗೆ ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ನೀಡು ಈ ರೀತಿ ಪ್ರಾರ್ಥನೆಗಳು ಮನಸ್ಸಿನ ತ್ಯಾಗ ಆಗ್ತದೆ ಅದು ಧನ ಅಂದ್ರೆ ದುಡ್ಡು ಖರ್ಚು ಮಾಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಗುರುಗಳು ನನಗೆ ಅಲ್ಪ ಸಿಕ್ಕುವ ಒಂದು ಪೆನ್ಷನ್ ನಲ್ಲಿ ಅದು ಡಿಪಾಸಿಟ್ ಅಂತ ಮಾಡದೆ ಅದಕ್ಕೆ ನಾನು ತ್ಯಾಗ ಮಾಡಿಸಿದ್ದಾರೆ ಗುರುಗಳು ತುಂಬಾ ಅದಕ್ಕೆ ನನ್ನ ಹತ್ರ ಯಾವುದೂ ಇಲ್ಲ ಕಾರು ಗೀರು ಬೈಕು ಯಾವುದೂ ಇಲ್ಲ ನಿಮ್ಮ ತೃಪ್ತಿ ಮುಖ್ಯ ಇಲ್ಲಿ ಒಂದೊಂದ್ಸಲ ಹೇಳ್ತಾರೆ ಗುರುಗಳು ಕಾಲ ಬರ್ಲಿಲ್ಲ ಅವಶ್ಯಕ ಬಿದ್ರೆ ಪ್ರಾಣ ತ್ಯಾಗಕ್ಕೂ ರೆಡಿ ಬೇಕು ಅದು ಶ್ರೇಷ್ಠವೇ ಇದೆ ರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೋಸ್ಕರ ಧರ್ಮಕ್ಕೋಸ್ಕರ ಯಾರು ಪ್ರಾಣ ತ್ಯಾಗ ಮಾಡ್ತಾರೋ ಅವರಿಗೆ ದೇವರ ಇದೇ ಸಿಗ್ತದೆ ಮುಕ್ತಿಯೇ ಅಂತ ಶಾಸ್ತ್ರಗಳು ಸಾರಿ ಹೇಳ್ತಾರೆ तत्व तुझ अचल नंबिका सामे विचलित करावे साध्यच नाही तिथला तुम्ही त्याला पाळणे पुरे येऊन गेले ना तुमच्या नंबिकेला तुम्ही त्या अचल होऊन निसायच्या गेल्या वर्षी शंखनाद कार्यक्रम होणे झाला हिंदू राष्ट्र शंखनाद कार्यक्रम बोंड अंतू गोवा 35,000 ಜನಸಲ ದೇಶ ವಿದೇಶಾಂಠಿ ಇಂಡಿಯಂಠಿ 3 दिवस कसा चाललेला म्हणा आमदा कळलं नाही सगळ्यांनी भयोत्पादक दाळी असली गुरुनी ರಕ್ಷಣರಿದ್ದಲ್ಲಿ त्यांತ ತಾಪ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಅಭೇದ್ಯವಾದ ಸಂರಕ್ಷಣಾ ಕವಚ ನಮ್ಮ ಸುತ್ತಲೂ ನಿರ್ಮಾಣ ಆಗ್ತದೆ ಬೆಟ್ಲೆ ಸಲೆ ಇಡೀ ಸಭಾಂತು ಪರಾತ್ಪರ ಗುರು ಮಟ್ಟದ ಸತೀಶ ಗುರು ಕಾಸಿಗೊಂದು ಕೊಸರಿಗೊಂದು ಗುರುಗಳಿದ್ದಾರೆ ಕಾವಿಧಾರಿಗಳು ಹಾಗಿಲ್ಲ ಇವರು ಹಣದಿಂದ ಇಲ್ಲ ಪ್ರಶಸ್ತಿಯ ಹಿಂದೆ ಇಲ್ಲ ಭಿನ್ನವತ್ತಳೆ ಪತ್ರ ಸನ್ಮಾನ ಪತ್ರ ಪಾದಪೂಜೆ ಅದರ ಹಿಂದೆ ಇಲ್ವೇ ಇಲ್ಲ ಅತ್ಯಂತ ಸರಳ ಗಂಟೆಯು ಆನಂದಾವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ 1,000 ಜನ ಆಶ್ರಮವಾಸಿಗಳು ಇಂಜಿನಿಯರ್ಸು ಡಾಕ್ಟರ್ಸು ವೃದ್ಧಾಶ್ರಮ ಅಲ್ಲ ಅದು ದೇಶಕ್ಕೋಸ್ಕರ ಡೆಡಿಕೇಶನ್ ಮಾಡಿದ ಒಂದು ಯುವಕರ ಸಮೂಹ ಅಂತ ಒಂದು ಇದನ್ನೆಲ್ಲ ತನ್ನ ಮಕ್ಕಳಂತೆ ನೋಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಒಂದು 4 ಮಕ್ಕಳಿದ್ರೆ ನಮ್ಮಿಂದ ಆಗುದಿಲ್ಲ ಮ್ಯಾನೇಜ್ ತಸಲೆ ಅಂತೂ 1000 ಮನುಷ್ಯ ಇಡೀ ಇಂಡಿಯನ್ ಠಿ ಭಾರತನ್ ಠಿ ಆಸ್ಟ್ರೇಲಿಯನ್ ಠಿ ಪೂರಾ ಸತಿ आश्रम वासी होणे मट्ट संसार उत्तंच ते 9 वर्ष बायको दोघं धाककुडी नाही ते दोघंही डॉक्टर होती ती कुंदा आठवडे म्हणे ती संतीची हे परात्पर गुरु सद्मुळे ನಿರ್ವಿಚಾರ ಸ್ಥಿತಿ ಸಸೆ ಸದಾ ನಿನ್ನೆದ್ದು ಇಲ್ಲ ನಾಡ್ದಿದ್ದು ಇಲ್ಲ ವರ್ತಮಾನ ಕಾಲದಲ್ಲಿರುವುದು ಒಂದು ಕಲೆಯನ್ನು ಸಿದ್ಧಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ तुम्ही म्हणस हे त्यागू म्हणत आजीचे काळाला एकल त्यागू होणी तुम्ही म्हणस हे संतांची
तसा त्याला अभ्यास होई वेळेला केत्या आपण आजी म्हणावतो तर कसा करणे घे बियर म्हणावतं बघे म्हणावते अशा एक मनुष्य संसार येऊन त्याला पुरा असंच होतं मला उद्या हे घर पुरत नाही मला बंगलो हवो मे भोवेचो अशा दद्दा सायकलां भोवत चलो मला बाईक हवो ते उपरांत नेक्स्ट कार हवो मग सेन विषय असे तसा तो ते कारान तू सायकलावरीची तो नेक्स्ट भोवत नाही अथवा तिथलेची घरान तू हे कर पुरासे हे कर हे पडत नाही कैलाही तरी तो पण ते विना हे काढणी न करसती तसाला म्हणा ते एकदम म्हणे स्वार्थीय मनोभावना तुम्ही तर त्यागाचा विषय नव्हते ते हारी हे जायचं मन नव्हे तसाला मन परिवर्तन होऊन हे तुम्ही म्हणलेले मार्गाला येऊ ते कसं त्याला अभ्यास येऊ कसं करियर आता ಶಿಕ್ಷಣची हां ಅಂತಿಮವಾಗಿ ದ ಕ್ರೆಡಿಟ್ ಗೋಸ್ ಟು ಅವರ್ ಗುರು खंडित यशस्सा त्यांचाच सध्या मी 1% सुद्धा ठेवून घेतलं तर गुरुद्रोह असतो खंडित त्यांचं शिक्षण होतं खंडित मला योग झालो हां अद्दीपष्टी बाल्यपष्टी एक चिंतन असना हिंदू कसं वष्ट हवेच हां. आहे मी पुरा ಜಾತಿ 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 ಹವಿ ಹವಿ ಇಟ್ಲಿ ಹವಿ ಹಾಯ್, ಹಾಯ್. ಸಂಪ್ರದಾಯ ಹಾಯ್, ಹೊಸ್ತಿಲ ಒಳಗಬೇಕು हाय ಋಣಂ ಪಶ್ಚಾಕಡ ಪಡವ್ಯಸ हाय हाय मनुष्यांध हाय हाय हाग माझ्या मनात मस्त चिंतन आहे सर इस्कुलाचंत हां, महागाई हां. माझं जीवनांत हां. त्याला सनातनान दिशादर्शन केलं हां हां अशे एवढी एवढी पळायला ते भारी जीर्णावस्थांसली देवळां अनेक अशा जीर्णोद्धार होऊनी अद्भुत देवळां सृष्टी होती पळायंता तांची कसले हेंतू के इतिहास चलो म्हणून केलो देवळां नवीन नवीनची रेडी हे अवघा हे सनातन हेला तुम्ही दृष्टिकोनान पळायंता कसं हे म्हळे पुढं चालल्याची एक समस्या असे किंवा म्हणते आजी पुरोहितकी करतले उणेसती पुढं अशा पूजा करावी त्याला सेवा करावी हे अवघा त्यांचं नंबिके चालणं म्हणजे आता हे कसं असेल परिस्थिती हे प्रश्नाला तुम्ही म्हणलेला प्रश्न योग्यच आहे हां अग्गे जिज्ञासूंचे भक्तांचे आस्तिकांचे मनाला प्रश्न उत्पन्न यायचो सहज असे मला यायलो साहेब सलनी देवळांची हाळू पडत सती हाय 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 नवीन देवळा हवी का हां. पैसो करायचो व्यवस्था का याचा उद्देश किती हां सलना पळवून घेतलं पुरे नाही का हां. असं एक कवलुदारीची प्रश्न आहे सत्य हे मोठ्ठ प्रश्न तो हां देवळा बांधाव्याचं भारी पुण्याचं काम म्हणे आमचं शास्त्र म्हणत सती इष्टापूर्त म्हणे नाव त्याला अरवट्टिगे कट्टिसू हां देवालयಗಳನ್ನು निर्मिसू असा मस्त आहे हां तुम्ही म्हणत पण सल्ले देवा त्या पूजाचं गती नाही अर्ध संबळ मस्त समस्या मस्त समस्या सती हाय चाललं वाहन नाही गव्हर्नमेंट अनुदान आघेण्य मिळत नाही नाहीची मिळत नाही आई एका दोघ ब्राह्मणांना अर्चकांना पोसाव्याची समाजाला ती मोठी समस्या मोठी आली समस्या आहे आई मग एक किती म्हणा त्याच्या मशिदी यशोची भयंकर निर्माण झाली होती पण त्या ते एरियान तू त्याला कॉन्ट्रॅक्टच आहे याच्या 10 घर सांगली तर तुला इतले पैसे देव अशीच म्हणायचा कट्टपणेच आहे एठा आमचेन तू तसं नव्हे आमचेन तू वाढी हवी त्याला 10 एकर हवी ते 1000 रुपये देवाचं त्याला मन सुतसत नाही कट्टपणे कसाही नाही म्हणत तेणी होऊन देव माझं एक उत्पत्ती आणतो अंशू देव म्हणायचं त्याला एक ज्ञानही नाही तसाले परिस्थितीन तू हे कसं चाललंय विरा पुढं असं जाणत आहे म्हणावं तर असं आहे हां संपादनाचं एक 15-20% गावासाठी समाजमुखी म्हणल्या धर्मासाठी आम्ही घालणं म्हणे समाजांचं खडपणं सात्विकता उरावी म्हणे तुम्ही म्हणस म्हणे त्याचं कॉन्ट्रीब्युशन समा म्हणे शास्त्र विधिसायसाठी मी संपादन केलं पुरा मालाची मध्य बया कथा कुडेंदाची मध्य खाण्यापिण्यासाठी असं नव्हे त्याग जीवन त्या हंठे सुरू प्रथम सोपान देवळा बांधव्या उपयुक्त सलिते आमच्या गावात तोचे संन्यासी कट्टे देवस्थान केलं वर खादी ब्रह्मकलश चालू योग्य रीतीने झालो केलं पुढारी म्हणावलं जर नेता खाल्लेली शब्द पैसो करतेले कीळू राजकीय तसं नेतृत्व व्यंकटराय नेतृत्व देऊन अव्वल खर्चली पूजा ही चाललंच आहे पण एक्सपेक्टेड लेवलावर आमचं पुरं नाही त्याग पुरं नाही वराला जायवेचं आमच्या पर्वांतल्या स्थापना दिवस का वर्धंत्युत्सव का भागवही सव्य सक्रिय होणे ते देवळांशी पेड झाल्या होती पुरा पात्र कसं काही सेवा विषय नाही दर्भरडका देवळाशी मी लहान होता नवा हा भजन चाललं सला आमचं मोक्तेश्वर विष्णू हेब्बार म्हणे चाललो तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवकां संघान चालू ते सारखं मस्त झाले स्वंत फळाराचं का जेवणाचं का उच्चिटी काढावायची ते लोटे घासावायचे सेवा भावनच कर झाले ससूत्र चाललाच नाही याच्यात लोप झाला असे पुरा पेड प्रत्येक काही पेड म्हणताना ह्याला त्या आधीची संपादनही सत नाही ते देवळाला ते मध्ये एवढा खर्च जोर झाला म्हणजे ते एक दिवसाला की आपल्यावर काय कमाय निरीक्षण केली ऑब्झर्वेशन म्हणून सापडा परशुराम देवस्थान अध्यांचं सार्वजनिक देवस्थान आधीची पाहुणं झाले याच्यात सार्वजनिक झालं एक ध्वनी आयली
शूद्र भक्तांठी आम्ही मात्र एठा धर्माला बेनपावायचं आहे. हां 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 स्वच्छता असोतू मग कथा धरा ब्राह्मणाई पुरा वाढलेला भेटला उठला पेमेंट पैसे घ्यायचं हां 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 ते निरीक्षा करसा ते कुरडे नव्हते हाय 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 असं आहे का आयली येता करीत नाही म्हणले नाही ते हाय 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 कळलं नो तायक हेंची तारतम्य जाणं चाललं वेळेला येतं पूरक वातावरण नव्हे पण आयला बाहेर म्हणावचं नव्हे हाय पण आम्ही एक आत्मविमर्शा करणे घेऊचा हे का विषय असं बोलला नाही समाजान भारी किती मारे आमच्या जातीचं धग गाळायचं हो जाती प्रेम नाही का नो सल्लो विषय होत पण हाय हाय पहिले समाज आम्ही घेऊ हो अशा पुरुष सूक्तान किती म्हणसे ब्राह्मणोस्य मुखमासीद बाहुराजन्य कृत उरुतरस्य द्वैष पदभ्यागम शूद्र जायत विराट पुरुषाचे अवयव एक आम्ही पुरा ब्राह्मणे म्हणे विधेय हे नाही त्याला वैशिष्ट्य से त्याचं नडवळकान वर्तनान त्याग जीवनात वैशिष्ट्य त्यावेळेला त्याला नियमही कठीण ब्राह्मणानं मद्यपान केल्यानंतर त्याला शिक्षा अधिक तो अधिकारी नव्हता त्याला लायसन्स नाही त्याला शूद्राला पेंवेर सोडेल्यानंतर भारी अव्वल त्याला शिक्षा नाही धर्मशास्त्रात त्याच्या यमाची यातना त्याला मिळत नाही तो लायसन्स होल्डर पेला नाही ते काय भारी पुण्य त्याला ब्राह्मणां पेवेत न जाय ते भारी कठीण त्याला शिक्षा धर्मशास्त्रात ब्राह्मणाला अधिक म्हळे गुंतू सल्ल्यान तप्पू कल्लं त्याला अधिक क्राईम अधिक असं ब्राह्मणाही त्यागू केल्लीच आहे आज किती आलं असं म्हणे समाजही म्हणसे समाजी गौरव द्यायचा समान रीतीन चालत आम्ही आजी नियम तसं मनुष्य सदी पळायचं आहे चारित्र्य तिसरो परी पळायचं असेल हे करतो आजी बाहेर जनांना गौरव द्यायचा तो गौरव ठेवून घ्यावं हो ठेवू म्हणजे आम्ही कर्तव्य करणे घ्यायचं आम्ही काही स्पेशल काय का तेवढी प्रीती दाखवाही आम्ही अज्ञानी म्हणे म्हणताना आम्ही शिकवून द्यावं त्यांना असा विषय तो शूद्र आहे म्हणे त्याला खालतो वाला असं नव्हे त्याला हे अंडर एस्टिमेट करावं कृष्ण परमात्माची नडवळी काट पडाव्या त्याला आम्ही अनुसार सव्या साध्य नाही पण एक हाई माधुर्य अशा राजसूय हंता उच्चिटी काढावा गेलो होतो सेवा परमो धर्म दुर्योधनान तू खजाने पळवून घेतला त्याचा अहंकाराला तंच त्याला ग्रेड भीमसेन वाढव्य हेड वाढवे आहार व्यवस्था उपहार पानीय कृष्णाची पन्ना काढायची सेवेला कनिष्ठ म्हणे मेला नाही तो अहंकार जास्त ते दृष्टिकोनान तो आम्ही समाजाला पळवून घेऊ देवळा सोतू सर्व जनांगद शांती येतोट कुवेंपूचं वचन आहे अशा कुवेंपू बघ राजकीय दृष्टिकोन सोडितो त्याचं बोलण्यावर आम्ही काही इव्हॅल्युएशन करावं ते सर्व जनांगद शांती येतो हय अद्दी आमचं एक काहीतरी जंबार जाले म्हणजे ते का बया काही जाऊन उचिटी काढा होते हे क्रॉम उसलो त्याला पुण्याई सेवणी म्हणत नाही अवघी त्यांचं कर्तव्य पण आज अशा तिसरो येऊन एठा पानं काढावाचा विषय होते त्या जॉन्स असते त्यांचा पैसे टाकावं होते असा विषय चालला असते हे अशा आमचे धर्माचे मुलं कपडा होते की तो अव्वल का उंगड म्हणत विषय त्याचे एका लिंकेल ना जंबार ते घरचं इथं उचिटी काढावचे पुण्य म्हणावं विषय आयला होते त्यामुळे दोन्ही आयाम असत ॲस्पेक्ट म्हण सगळं हे प्रश्नाला आज ही घरांशी जन नाही मग ते मस्त सदस्य असले अण्णाची पावशी 7-8-10 जण मिनिमम त्याने असल्या कामाला मिळाले जन अशा एक सुन्नष्का बोडी का कामाला जाणते पुरा कुठे स्कूल आणते त्यांचा महत्वाकांक्षा मस्त असं आहे ट्युशन मग महत्वाकांक्षा फर्स्ट येणार रँक येणार काम मिळावी त्याने असल्या कामांधा जन हिंदून तर मिळत नाही मुस्लिम जनांगान मिळत ते सेवे घे करतात अथवा सिख जनांगान तू मिळत आम्ही गुरुद्वारा गेलो त्या बरे सेवासाठी वर्खान तू इतले दिवस म्हणून येऊन बेसत त्यांनी कसा नाही काम सेर रोटी वाटावतो सत्र ते वाट्यो धोबेचो सेर कसा ना विषय आणि तू त्याचा इतले दिवस म्हणते लाची हाय तो भयंकर विषय होते त्याला मोठा लहान म्हणी नाही गेट राखवायचं बस टिचूर कोणतं काम आहे त्याची सेवा इतले दिवस म्हणीसे तो मनांकरणी घेऊन दिवस तिथले असं वेचून घेऊन जाय तसा विषय अति अद्भुत दृष्टिकोन भारी अव्वल अव्वल अभिवृद्धी भयंकर त्यांचा गुरुद्वारा देवळांशी प्रख्यातीसाठी प्रशंसासाठी ओळतीवर माझा 2000 दिद्दले 5 दिद्दे हे जाय आमची संस्कृती प्रधानम प्रच्छन्नम भर्तृहरी मट्टे का ಜ್ಞಾನಿನ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಗುಟ್ಟಾದ ದಾನ ರಹಸ್ಯವಾದ ದಾನ ಇದು ಬಹಳ ಶ್ರೇಷ್ಠ ಭಗವಂತನೇ ಕಾಣ್ತದೆ ಅದು ಅವನು ಮೆಚ್ಚುವ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು ಹೊಗಳಿಕೆ ಪ್ರಶಂಸೆ ಯಾವುದು ಬೇಡ ನಮ್ಗೆ ಎಡಗೈ ಕೊಟ್ಟದ್ದು ಬಲಗೈ ಗೊತ್ತಾಗಬಾರ್ದು ಅಂತ ನಾವು ಬಲಗೈ ಕೊಟ್ಟದ್ದು ಎಡಗೈಗೆ ಗೊತ್ತಾಗಬಾರ್ದು मम्मा हे बोलणं समान तू सारखं सात्विक होऊन सल्ले उपरांत हे जाणं याच्या सात्विकच जायले नाही हे वाटायला आयलो याच्या उदाहरणाला तुमचे हेला ही पावठणी चढले उपरांत मारोगो हे पावठणींनाच दांकी आयला नाही म्हणावं तुम्ही याच्या
हाय ना त्याचं बोर्डावर नाव होतं तसं तर देईन तू तसं तरी देईन म्हणा तुम्ही. त्यावेळी नाही म्हणत हे सुधारणा कायलाही साध्य नाही तुम्ही म्हणता कळतं आहे मला नाव आहे तर मी देश म्हणलेची प्रपंच झालं असे त्याला ओखत एकैक ओखत हां डॉक्टरांच्या सुसाध्य नाही. हां सो कॉल्ड तथाकथित गे समाज सुधारक त्यांच्या सोयी साध्य नाही. अध्यात्म चिंतन आध्यात्मिक जीवनानं हाडायचं. हां भगवद्गीता एकी पुरे आमद हां नियतम कर्म कुरु म्हणे म्हणतात तुझं कर्म नियत होणे करे नियमित हो निंदा स्तुतिंद कुग्गु नका हिग्गु नका हां एक भगवद्गीता पुरे आमदा म्हणत ती विवेकानंदांनी ठेवलेली उडा ठेवली काय हां ते नकली केलं विवेकानंदाला हां तुमचा बुडा काय प्रयोजन नसतं बुडा नव्हता फाउंडेशन अगदी फाउंडेशन कुराण असा वर्तमान बायबलने भगवद्गीता बुडा ठेवले का व्हॉट इज युअर कमेंट म्हणून विचारले हां My comment is the basic thing, foundation is our Hindu भगवद्गीता म्हणले अवाक्क झाले त्या त्यांना शिकवून देवा नका काय नाही असलं विभूती ते विवेकानंद तसंच आहे स्कुलांतल्या पंथीय शिक्षण नका हिंदू धर्म म्हळ्याक पंथ न्हय हिंदू धर्माचं निर्माण भगವಂತನ केलेला कोणत्या पुस्तकांतूही नाही अमके ಇಸ್ವಿಯನ್ನು ಹಿಂದೂ ಧರ್ಮ ಸ್ಥಾಪನಾ झालो पण ಅದು ಭಗವಂತನಷ್ಟೇ ಅವಿನಾಶಿ ಅನಾದಿ ಅನಂತ ಎಲ್ಲ ಇವರಿಗೆ ಪಂಥಗಳು ಅಂತ ಹೆಸರು ಯಾವುದು ಇಸ್ಲಾಂ ಒಂದು ಪಂಥ ಧರ್ಮ ಅಲ್ಲ ಅದು ಹೌದು ಇಂಥ ಇಸ್ವಿಯಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದ್ದು ಅದು ಅದಕ್ಕೆ ಅಳಿವು ಉಂಟು ಆಮೇಲೆ ಕ್ರಿಶ್ಚಿಯಾನಿಟಿ ಹುಟ್ಟಿದ್ದು ಕ್ರಿಸ್ತ ಶಕನಿ ಕ್ರಿಸ್ತ ಪೂರ್ವ ಮಾಡಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಹೌದು ಅದಕ್ಕೊಂದು ಸ್ಥಾಪನಾ ದಿನ ಅಂತ ಇಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಬಾಲ್ಯದಿಂದಲೇ ಧರ್ಮ ಶಿಕ್ಷಣ ಶಾಲೆಗಳಲ್ಲಿ ಕೊಡಬೇಕು. ಅದನ್ನು ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಸ್ವಾಗತಾರ್ಹ ವಿಷಯ ಅಂದ್ರೆ ಯೋಗಿ ಇದ್ದಾರಲ್ಲ OUPಯಲ್ಲಿ ಅವರು ನಿಧಾನಕ್ಕಾದ್ರೂ हाडीत सती पण जात्यतीत म्हणावं चौकट्टावर त्याला समानते स्वातंत्र्य मिळत नाही इम्प्लिमेंट करावे अव्वल करीत आहे ಕೆಲವು स्कुलांतल्या भगवद्गीता कड्डाय भगवद्गीता कोणावरही द्वेष शिकवणे नाही त्याला हेन देश ಸತ್ವಂತ ದೇಶ एकदम ಜೀವನ ಅಂತೂ ಎಲ್ಲವನ್ನು ಸಹಿಸಿ ಕೂತ್ಕೊಳ್ಬೇಡ ನಿನ್ನ ಸ್ವಂತ ದುಃಖವನ್ನು ಸಹಿಸಿಕೋ ಧರ್ಮದ ಮೇಲೆ ಬಂದ ಆಘಾತ ದುಃಖವನ್ನು ಸಹಿಸಬೇಡ ಖಂಡಿಸುವ ಸ್ವಂತ ದುಃಖವನ್ನು ಸಹಿಸು ಹೆಂಡತಿ ಮಕ್ಕಳಿಂದ ಆಗುವ ಹಿಂಸೆಯನ್ನು ಸಹಿಸು ಅದು ನಿನ್ನ ಪ್ರಾರಬ್ಧ ನಿನ್ನದು. ರಾಷ್ಟ್ರ ಮತ್ತು ಧರ್ಮದ ಬರುವಾಗ ಅದನ್ನು ನೀನು ಖಂಡಿತ ನುಂಗಿಕೊಳ್ಬೇಡ ಎಚ್ಚರ ಜಾಗೃತ ಉತ್ತಿಷ್ಟ ಜಾಗೃತ ಅಂದ್ರೆ ಅದು ಹೊರನೋಗಿ ಹೇಳಿದ್ದು ವಿವೇಕಾನಂದ ಸಂದೇಶ ಈತಾಂಚಿಸಿ ಭಗವಂತನ ಅಧಿಷ್ಠಾನ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಯಾವೇ ಕೆಲಸವು ಮಾಡಿದ್ರು ಕೂಡ ಸಕ್ಸಸ್ ಆಗ್ತದೆ. ಮಹಾಭಾರತ ಯುದ್ಧದಲ್ಲಿ ಯುದ್ಧ ಅಂತೂ 5 ಜನ ಕಿತ ಕರ್ತೀರ त्या दुष्ट मध्य म्हणे असं एक पण साध्यले नका ते कृष्णाचं मार्गदर्शन झालं अचल ನಂಬಿಕ एकदम भक्त ते अघ्यई त्यांचा पूरा दुरित कष्ट पूरा दूरी गेले ಸುಂದರ ಒಂದು ರಾಷ್ಟ್ರ ನಿರ್ಮಾಣ ಆಯಿತು ಅವರಿಂದಾಗಿ. ಹಾಗೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಆಗ್ಲಿಕ್ಕುಂಟು ನಿರಾಶರಾಗುವುದು ಬೇಡ. ನಮ್ಮ ಶಕ್ತಿ ಹಾಕಿ ನಾವು ಅದಕ್ಕೆ ಯೋಗದಾನ ನೀಡಬೇಕು. आमच्या स्तुकीत साध्य पर्वत उचलणे ना काठव्य आम्ही हाई ऑटोमॅटिक ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಗುರುಗಳ ಸಂದೇಶ ಇದೆ. मग असंख्यात देवळा करावी अगत्यच आहे का त्या देवळांतून निर्वाण साध्यच आहे का. मग अशा देवळांशी छव्याचे पुरोहित एक वस्तुस्थिती मुळे त्यांना एक पोट म्हणीस आहे तो भराव आपला योग्यवार संबळ हवी त्यांनाही संबळ देवे ते हा ब्रह्मकला शाळेत वेचूनच असत पुरा ಸಾಯಂಕಾಲ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹಾಲಿ ಮಾಜಿ MLAಗಳನ್ನು ಪೂರ್ಣಗುಂಬ ಸ್ವಾಗತ ಎಲ್ಲರನ್ನು ಕರೆದು ಪುಡಿ ಮಾಡಿ ಬಿಡ್ತಾರೆ ಅಮೌಂಟ್ ಅನ್ನು ಮುಂದಿನ ಅರ್ಚಕರಿಗೆ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ದಿನವಹಿ ಆಡಳಿತಕ್ಕೆ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸ್ವಚ್ಛತೆ ಏನುಂಟು ಅಂತ ಯಾರೂ ಚಿಂತಿಸುವುದಿಲ್ಲ. ಇತ್ತೀಚೆಗೆ ಆ ಚಿಂತನೆ ಶುರುವಾಗಿದೆ. ಹೊಸ ವಿಷಯವೇ ದೇವಳाचं अगत्य छे का गावाला पण जेव्हा नाही जाय मी म्हणते देवळा बांधून ठेवलं नसते आम्ही जण नाही ಜನರೇ ಅಲ್ಲಿ ನಿಜವಾಗಿಯೂ ते भक्तात गेले नाही म्हणजे देव मात्र किती ಭಕ್ತರೇ त्या जनतांना एक ಜೀವ ಮನಸ್ಸು ಎಸ್ ಇದೆ ಮತ್ತು ಭಾರಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಲೂ ಇಟ್ಕೊಳ್ಬಾರದು. ಒಂದು ದೇವಸ್ಥಾನ ಊರಿನ ಒಂದು ಆಡಂಬರ ಬೇಡ. ಒಂದು ಹೇಳ್ತಾರೆ ಭಾರತ ಅಂದ್ರೆ ವಿಶ್ವದ ದೇವರ ಕೋಣೆ. ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ದೇವರ ಕೋಣೆ ಇರ್ತದೆ. ಅದು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಅಸಾಧ್ಯ ಆದವನಿಗೆ ಊರಿಗೆ ಒಂದು ದೇವರ ಕೋಣೆ ಅಂದ್ರೆ ದೇವಸ್ಥಾನ. ಒಂದು ಸ್ವಾಗತಾರ್ಹ ವಿಷಯ. ಕೆಲವು ಕಡೆ ಎಲ್ಲ ಒಳ್ಳೇದಾಗಿದೆ ಈಗ ಆಗಿದೆ ಭಜನೆಯನ್ನು ನಡೆಸುವುದು ತುಂಬಾ ವಿಷಯಗಳು ಪರಿವರ್ತನೆ ಇಷ್ಟಿಂದ ಒಳ್ಳೆದು ನಡೀತಾ ಉಂಟು. ಮಾತ್ರ ಸಾಲದು ಇತರ ಪಂಥೀಯರಲ್ಲಿ ಇರುವ ಅವರದ್ದು ಮಾರ್ಗ ಕೆಟ್ಟದಿದ್ರು ಕೂಡ ಹಿಂಸಾ ಮಾರ್ಗ ಆದ್ರೂ ಇದರಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಒಂದು ಶಟರ್ ಅಂಗಡಿ ಹಾಕಿ तुम्ही म्हणा पाठू तरगती सोडणी जायचं नाही तर स्कूल तसं काही नाही तू जाय आमचे ते नाही रे ಸ್ಕೂಲ್ ಏನು का ಮೋಗ ದೇವಳ ಜಾವಣಿ ಒಂದು ಕಾಲ ಬರ್ತದೆ. ನಾವು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬೇಕು ಅಷ್ಟೇ. ಸನಾತನ ಸಂಸ್ಥೆಯ ಗುರುವರ ಸಂದೇಶ ನಿಮ್ಮ ಶಕ್ತಿ ಇದ್ದಷ್ಟೇ ಮನಮಠ ಮಾರಬೇಕು ಅಂತ ನಾವು ಹೇಳುವುದಿಲ್ಲ. ಖಂಡಿತ
ನಿಮ್ಮ ಶಕ್ತಿ ಇದ್ದಷ್ಟು ನಾನು ವಾರಕ್ಕೆ 1-2-3 ದಿವಸ ಹೋಗ್ತೇನೆ ಹೊರಗೆ. ಹಾ. ಸನಾತನ ಪ್ರಭಾತಕ್ಕೆ ಚಂದ ಮಾಡಿಸುವುದು, ಬೇರೆ ಗ್ರಂಥ ಪ್ರದರ್ಶನ ಅಲ್ಲಿ ಇಟ್ಟೇವಲ್ಲ. ಹಾಗೆ ಹೌದು ಗೊತ್ತಾಯ್ತು. ಒಂದು ಸಮಾಜದ 1-2 ವ್ಯಕ್ತಿಗಳಿಗೆ ತಲುಪಿದ್ರು ಸಂದೇಶ. ಜ್ಯೋತ್ ಸೆ ಜ್ಯೋತ್ ಜಗಾವೋ ಅಂತ एक सेनो का एक उज्जडावरती अगोदर हाय एक उज्जडूत नातलोते एकटा सगळा वेगळा दिवेन समथिंग इज बेटर देन नथिंग. करणे तसला मोगल साम्राज्याला उलवून टाकेला ಶಿವಾಜಿ. ಕೆಲವೇ ಹಂಡ್ರೆಡ್ಸ್ ಆಫ್ ಮಾವಳಿ ಯುವಕರನ್ನು. ಅವನ ಹತ್ರ ಏನು ಮಿಲಿಟರಿ ಗನ್ನುಗಳು ಪಿರಂಗಿಗಳು ಏನೂ ಇರಲಿಲ್ಲ. ಸಂಘಟನೆ ಮತ್ತು ಅಸೀಮವಾದ ದೇವರ ಭಕ್ತಿ, ಗುರುಗಳಾಜ್ಞೆ ಸಮರ್ಥ ರಾಮದಾಸರದ್ದು. ಈ ಒಂದು ದೃಢವಾದ ಬೆನ್ನೆಲುಬು ಇಟ್ಟುಕೊಂಡೇ ಅವನು ಯಶಸ್ಸು ಸಾರಿಸಿದ, ಹಿಂದವಿ ಸ್ವರಾಜ್ಯವನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿದ. ಅವನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಕಣ್ಣೆತ್ತಿಯೂ ನೋಡ್ಲಿಕ್ಕಾಗಲಿಲ್ಲ ಮೊಘಲರಿಗಾಗಲೇ. ಅಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಸೈನ್ಯ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಲಕ್ಷಾಂತರ, ಅಷ್ಟು ಚತುರೋಪಾಯ ಅವನು. ಅಂದರೆ ಬುದ್ಧಿಶಕ್ತಿಯನ್ನು ಉಪಯೋಗಿಸ್ಬೇಕಾಗ್ತದೆ ನಾವು. ಗೆರಿಲ್ಲಾ ವಾರ್ ಅಂತ ಶಕ್ತು ಬಿದ್ದಾಗ ಅವನಿಗೆ ಕೊಡಬೇಕು ಮೇಲೆ. ಚಾಣಕ್ಯ ತಂತ್ರ. ಶತ್ರು ಬಲಿಷ್ಠನಾಗುವಾಗ ಅಡಗಿ ಕೂತ್ಕೊಳ್ಳೋದು, ಅದು ಶಿವಾಜಿಯ ತಂತ್ರ. ಇದು ನಾವು ಚಾಣಕ್ಯ ತಂತ್ರ, ಬುದ್ಧಿಯ ಕುಶಲತೆಯನ್ನು ಉಪಯೋಗಿಸಲೇಬೇಕು ಅಂತ ಗುರುಗಳು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಏಕ್ದಮ್ ಶಕ್ತಿ ಉಂಟಂತ ಹೊಡೆಯುವುದಲ್ಲ, ಅವನ ಶಕ್ತಿಯ ಬಲಾಬಲಗಳನ್ನು ವಿಮರ್ಶೆ ಮಾಡಿ ಅಡಗುವುದ ಮೇಲೆ ಬೀಳುವುದು ನಿರ್ಧಾರ ಮಾಡುವ. जीवन अंतू इतले मोठे सुदीर्घ जीवन अंतू एका मोठा अमृत तुमसांचे ते अमृताचं एका दोन्ही बिंदू म्हणसं तसं तर आमच्या वीक्षकांना देवा म्हणे तुमचा विचार निघेल. बाल्यांटी हिंदू धर्माच्या ಬಗ್ಗೆ मला मस्त चिंतन येणसला कसं उद्धार व्हायचं. ಜಾತಿ ಇಂತೂ ವಿಂಗಡಣ झालीसे, ಪರಸ್ಪರ ದ್ವೇಷ, ಅಸೂಯೆ, ತಾತ್ಸಾರ, ತಿರಸ್ಕಾರ ಇದೆ. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಪ್ರೇಮ ಭಾವ ಕಮ್ಮಿ ಉಂಟು. ವಿರಾಟ್ ಪುರುಷನ ಅವಯವಗಳೇ ಇದ್ದೇವೆ. ಜ್ಞಾನಿಗಳನ್ನು ತಿದ್ದಬೇಕು, ನಾನು ಕಲ್ತುಕೊಳ್ಬೇಕು. ಈ ಭಾವನೆ ಕಮ್ಮಿ ಉಂಟಲ್ಲ, ಏನು ಮಾಡೋದಂತ ಪ್ರಶ್ನೆ ಉಳಿದಿತ್ತು. ಇದಂತ RSS ಅಲ್ಲಿದ್ದೆ. ಆ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ಉತ್ತರ ಸಿಗಲಿಲ್ಲ. ಅದು ಅಧ್ಯಾತ್ಮ ಇಲ್ಲ ಅಲ್ಲಿ. ದೂಷಿಸುವುದಲ್ಲ, ದೊಡ್ಡ ಸಂಸ್ಥೆ ಬಹಳ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಈಗಲೂ. ಆಧ್ಯಾತ್ಮ ಇಲ್ಲ, ದೇವರಿಲ್ಲ ಆ ವಿಷಯದಲ್ಲಿ. ನಮಗೆ ಜಪ ತಪ ಎಲ್ಲ ಉಂಟು. ಸನಾತನ ಸಂಸ್ಥೆಗೆ ಬಂದ ನಾನು ವರ್ಷದಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರಥಮ ಸತ್ಸಂಗಕ್ಕೆ ಹೋದೆ. ನೀವು ಹೇಳಿದ್ರಲ್ಲ ಅಮೃತ ಗಳಿಗೆ, ನನಗೊಂದು ದಿಕ್ಕು ತೋರಿಸಿದ ದಿವಸ ಅದು. ಒಬ್ರು ಆನಂದ್ ಅಂತ ಇದ್ದಾರೆ, ಪ್ರಥಮ ಒಂದು ಪ್ರವಚನ ಕೊಟ್ಟರು ಅವರು. ಕಣ್ಣೀರು ಬಂದಿದೆ ಆ ದಿವಸ. ಆ ಕಣ್ಣೀರಿನ ಹೊಸರು ಇವತ್ತು ಕಾಣುವುದಿಲ್ಲ ನನ್ನ ಕಣ್ಣಲ್ಲಿ. ಹಸಿಯಾಗಿ ಒಂದು ಉಜಿರೆಯಲ್ಲಿ, ಅದು ಶಿವಾಜಿನಗರದಲ್ಲಿ ಒಂದು ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ನಡೀತು. ಆಗ ಆನಂದ್ ಅಂತ ಒಬ್ರು साधक इद्धरले हेंतु दोळन पाणी आयला समान असली एक संस्था सनोका भंगार सारखली माझं भाग्य आहे सोतू तुमचे किता मनांसना तीची वाटतुंದ मिळली म्हणायचं ಅದಂತೋಸ್ ಅಮೃತಗಳಿಗೆ ಅಜ್ಜಿ ಮಾಲ ಅಟ್ಟೋಸೆ. ಆಗ ಅದನ್ನೇ ನಾನು ಕನ್ಸಿಡರ್ ಮಾಡುವುದು ಅಮೃತಗಳಿಗೆ ಅಂತ. ಅದು ಸಿಕ್ತಲ್ಲ ಆನಂದ ಆ ದಿವಸ, ನನಗೆ ಬೇಕಾದ್ದೇ ಸಿಕ್ತಲ್ಲ. ಅದು ಜೀವನವನ್ನು ಅಮೃತಗೊಳಿಸುವಂತಹ ಗಳಿಗೆ ಅದು. ಆಮೇಲೆ ನಾನು ನಿಲ್ಲಿಲ್ಲ. ಗುರುಗಳ ಅಪೇಕ್ಷೆ ಅಂತ ನಾನು ಫಾಸ್ಟಾಗಿ ಹೋಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅವರದ್ದೆಲ್ಲ ತುಂಬ ಉಂಟು. ಮನಸ್ಸನ್ನು ನಿರ್ಮಲ ಇಟ್ಕೊಳ್ಬೇಕು, ಬಹಳ ದೋಷಗಳಿರಬಾರ್ದು, ಅಹಂ ಇರಬಾರ್ದು ಚೂರು ಕೂಡ. ಭಗವಂತನಲ್ಲಿ ಒಂದಾಗಬೇಕಾದ್ರೆ ನಾವು ಭಗವಂತನ ಹಾಗಾಗಬೇಕು. ಗುರುಗಳದ್ದು ತುಂಬ ಉಪದೇಶ ಉಂಟು. ನಾನು ಕಮ್ಮಿ ಬೀಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, ಕಮ್ಮಿಂಗ್ ಶಾರ್ಟ್ ಆಫ್ ಗುರುಸ್ ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟೇಷನ್. ಕ್ಷಮೆ ಕೇಳಿ ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಅಮೃತಗಳಿಗೆ ಅಂತ ಆ ಒಂದು परिस्थिती आ दिवसाचा सत्संगವನ್ನು ನಾನು ಪರಿಭಾವಿಸ್ತೇನೆ. तुमचे जीवन अंतू अनेक तुम्ही हे केलीसा नंबिकासे मग अनेक अनुभव हे केलीसा. हे पुरा आमचे वीक्षकांसाठी तुम्ही अनेक विषय डोळ तुम्ही तुमचे समय सोडणे आमना दिदलींसा. त्यासाठी हे वीक्षकांचं परवागी तुमचा अनंत अनंत धन्यवाद. तुम्ही माझं एक संदर्शन घेतली तर मी एक तसाला व्यक्ती नव्ह म्हटतो, एका अज्ञानसारखं जनसामान्यच मी तरी अनुभव एक 4 अभिप्राय दिले. नीर क्षीरवत हंस पक्षिके पाणीनी दूध ಮಿಷ್ಟೊಂದು ದಿನ ತರಿ ದುಡ್ಡಲ ಮಾತ್ರ ಪೇಸ ತಸ ರಸಿಕ ಜನರು ಹೇಳಿದ್ರಲ್ಲಿ ಗ್ರಾಹ್ಯವಾದರೆ ಸ್ವೀಕರಿಸಿರಿ, ತಪ್ಪಾಗಿದ್ದರೆ ಕ್ಷಮಿಸಿ ಈ ತಮ್ಮನನ್ನು, ಈ ವೃದ್ಧನನ್ನು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು 2 ಮಾತುಗಳನ್ನು ಗುರುಚರಣಗಳಲ್ಲಿ ಅರ್ಪಿಸ್ತೇನೆ.